माय बापांनो, या जगाच्या पाठीवर तुम्हाला अनेक सारी माणसं भेटतील, शाबासकीची थाप देतील, पण खरं सांगू या जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त निस्वार्थीपणे तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारी फक्त दोन माणसं आहेत. एक म्हणजे तुमची माय आणि दुसरे म्हणजे तुमचा बाप. या व्यतिरिक्त जगात आमचं कोणी नाही आहे. खर तर या बाबाविषयी आमचे ज्ञानेश्वर दादा लिहितात, प्रयत्न करतो. त्यांचं म्हणणं आहे, हा इफेक्ट राहू द्या तेव्हा आवाज येईल. माझ्या बापाची कहाणी काय वर्णावी जुबानी. हा इफेक्ट राहू द्या थोडासा, वेगळं बोला. माझ्या बापाची कहाणी काय वर्णावी जुबानी, कडू राखतो वरुणी आत नारळाच पाणी, त्याच्या कष्टाला न सीमा अंगा काठीची न तमा, त्याच्या कष्टाला न सीमा अंगा काठीची न तमा, रात रात जागुनिया सांगे गाढ झोपामा. बाप सांगतो तुम्ही काय झोपून जाता, तो रात्रभर जागा असतो ना. ज्ञानेश्वर भाऊ पुढे म्हणतात, त्याच्या बांधात खपल. आयुष्यभर बाबाने कष्ट केले, हो आयुष्यभर बाबाने कष्ट केले. शेता बांधात खपला, उन्हा तानात रापला, शेळी भाकर पोटाला, पायी तुटक्या चपला. शेतात आयुष्यभर काबाड कष्ट केले, स्वतःच्या पायाला चांगली चप्पल त्याने घेतली नाही, तुटलेली चप्पल बाबाने घातली. हो तळ हाती फोड दैसे आम्हा जोपासले दैसे, तळ हाती फोड दैसे आम्हा जोपासले तैसे, कधी नाही दिसू दिले त्याने फाटलेले किसे. आणि आजपर्यंत बाबाने त्याचे फाटलेले किसे कधी दाखवून दिले नाही. तुला काय हवंय ते माग, हे दाखवण्याची छाती फक्त बापाकडे असते. हो माय चुलीशी भांडली, माय धुरात कोंडली, माय चुलीशी भांडली, माय धुरात कोंडली, परी नाही बदलली तिच्या दैवाची कुंडली. दोघे झिजले झिजले दोघे विजले विझले, दोघे झिजले झिजले दोघे विझले विझले, संसाराच्या समरात परी नाही ते झुकले. कधी लागेलाल गोळा, कधी मायेचा डोहाळा, कधी लागेलाल डोळा, कधी मायेचा डोहाळा. आयुष्याच्या वाटेवरी बाप दीपस्तंभ झाला. शेवटचा गर्व ज्ञानेश्वर भाऊंच्या मनात आहे. माझ्या बापाची कहाणी काय वर्णावी जुबानी, माझ्या बापाची कहाणी काय वर्णावी जुबानी. लाश चंदन झिया तशी यांची जिंदगानी, लाख चंदन झिजावे तशी त्यांची जिंदगानी, लाख चंदन झिजावे तशी त्यांची जिंदगानी.